आज आमच्या घरी थोडासा स्वयंपाकात चेंज होता। तो म्हणजे आज स्वयंपाकाला मला सुट्टी होती आणि पप्पांची आज जबाबदारी होती की त्यांनी आज आम्हाला सुंदरशी एक भाजी करून दाखवायची होती। त्यात ते शिमला मिरचीची भाजी बनवणार होते। त्यासाठी त्यांनी पहिले कोरडे मसाले, त्यात लाल तिखट, हळद आणि धन्याची पावडर आणि नंतर हा आमच्याकडे असणारा स्पेशल चंदन झटका हा स्पेशल मसाला ॲड केला। हे सर्व मसाले चंदन झटका सोडून बाकी सगळे मसाले आम्ही घरीच बनवतो। उन्हाळ्यात कडक वाळवायचे आणि घरच्या गिरणीला दळायचे। ओल्या मसाल्यासाठी त्यांनी शेंगदाणे आणि खोबरं हे वेगळं वाटून घेतलं आणि त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो हे वेगळी प्युरी बनवून घेतली। त्यानंतर थोडंसं कढईत तेल टाकलं, त्यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी दिली। त्यानंतर जे काही पहिले कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण होतं ते टाकलं आणि त्याला छानसं परतून घेतलं। तेव्हा ते सांगत होते की लहानपणी एवढं काही सुख साधन नव्हतं, तरीही जीवन किती सुखी समृद्धी होतं। आत्ताच्या काळी सर्व काही अवेलेबल असलं तरी माणसाला काही सुखाची झोप नाही। त्यानंतर मग त्यांनी सगळं व्यवस्थित परतलं। त्यानंतर त्यांनी खोबरं आणि शेंगदाण्याचं जे काही मिश्रण होतं ते ॲड केलं। त्यालाही सुंदर असं तेल सुटेपर्यंत छानसं त्यांनी परतून घेतलं। हे दिवस काही परत येणार नाही, हे काही अनुभवलेले दिवस हे फक्त आपल्याला मोबाईल परत दाखवू शकतो, म्हणून हा व्हिडिओ। त्यानंतर त्यांनी कोरडे मसाले ॲड केले आणि त्याला सुद्धा छानसं मिश्रण करून घेतलं। त्यानंतर त्यांनी तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतले आणि त्यानंतर त्यांनी जी काही 4 फोडी केलेल्या, आपण वांग्याच्या करतो ना तसं ढोबळी मिरचीच्या सुद्धा फोडी बनवून घेतले आणि त्यात डायरेक्ट ॲड केल्या। त्याला काही बारीक कापलं वगैरे नाही, कारण मग आपली वांग्यासारखी छान सुंदर अशी भाजी होती। मसाला वांग्याची जशी भाजी होती ना तशी मसाला शिमला मिरचीची सुद्धा सुंदर भाजी ह्याच पद्धतीने करता येते आपल्याला। त्यासाठी त्यांनी त्यात शिमला मिरची ॲड केली। त्यानंतर त्यात सगळा मसाला भरून घेतला आणि हे सगळं मिश्रण त्यांनी नंतर कुकरला ॲड केलं, कारण की कुकरला कसं 2-3 शिट्ट्यात भरपूरसं शिजून निघतं, तसं कढईत पूर्णपणे शिजत नाही किंवा त्याला खूप वेळ लागतो। त्याच्यानंतर मग त्यांनी हे सगळं मिश्रण ढोबळी मिरचीच्या यात फिलअप करून घेतलं। त्यानंतर सगळं ट्रान्सफर केलं कुकरमध्ये। त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी ॲड केलं। त्याच्यानंतर 3 शिट्ट्या दिल्या आणि छानसा असा मसाला ढोबळी मिरची आपली तयार होते।